B7 न्यूजचा 6वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात लायन्स क्लब शरणपूर रोड या ठिकाणी संपन्न झाला। यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पत्रकारांच्या मुली व मुले यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले। तसेच प्रमुख मान्यवरांचा सत्कार B7 न्यूजचे संपादक संचालक अमर सुरचंद सोळंके यांनी फुलपुष्प देऊन केला। आलेले मान्यवर तसेच पत्रकार बांधवांनी B7 न्यूजच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या। यावेळी उपमहापौर विलास शिंदे, नाशिक गुन्हे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, राष्ट्रवादी पक्षाचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, शिवसेना गटनेते अजय बोरस्ते, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, नगरसेवक निवृत्ती हिंगोले, भाजपचे बबलू परदेशी, द लँड एम्पायरचे संचालक मंदार वाईकर, अभय दिघे, सतीश रुपते, ज्ञानज्योती सर्व्हिसेसच्या संचालिका नम्रता वेदिया नेरकर, प्रॉपर्टीचे संचालक अभय नेरकर, विवेक कडवे, रवी कावते, अमित आहिरे, दीपक भावसार, अनिल येवले, योगेश रोकडे, संजय परदेशी, करण बावरी, सचिन गायकवाड, अनिल केदारे, कमलाकर तिवढे, हेमंत काळमेक, गुलाब मणियार, मोहसिन पठाण, अनिल केदारे, सागर वाबडे, ज्ञानेश्वर सुराशे, नासिर मंसुरी, दीपक पगारे, रोहित गायकवाड, निर्मला गायकवाड, विलास पाटील, गणेश चव्हाण, सीमा सोळंके, रजनी चव्हाण, वर्षा पवार, लावण्या सोळंके, कर्तव्य पवार, शंतनू पवार तसेच B7 न्यूजमधील प्रतिनिधी व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच सूत्रसंचालन कौशल वाखारकर यांनी केलं। चॅनलच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले आदरणीय ACP बिटके साहेब, आदरणीय चिंतामणी साहेब, आमचे बालमित्र बबलू परदेशी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। अनेक पत्रकार या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आहेत। मी खरं तर खूप कष्टातून त्यांनी आपलं हे चॅनल उभं केलेलं आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून खरं तर चॅनल किंवा साप्ताहिक किंवा रोजचे पेपर दैनिक निघतात, परंतु खऱ्या अर्थाने लोकांच्या समस्या ना वाचा फोडण्याचं काम जे काही पत्रकार मंडळी करत असतात, त्यात मी अमर भाऊंचं नाव घेईल की चांगलं काम त्यांनी त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि असंच भविष्यामध्ये होऊन त्याच्यातून ज्या काही समस्या आहेत, आता मी सरांशी चर्चा करत होतो की सरांनी मला विचारलं की तुमचं म्हाडा फार गाजत आहे। म्हाडा नाही आहे, म्हाडाची फसवणूक झालेली आहे आणि लोक त्याला म्हाडा घोटाळा म्हणतात। घोटाळा वेगळ्या ठिकाणी झाला, नुकसान ज्याचं झालं त्याचं नाव घोटाळ्याशी जोडलं जातं। परंतु हे सगळं होत असताना जरी जे काही होत असेल किंवा काही नाव येत असेल, शेवटी जी शासनाची योजना आहे की गरिबांना घरं मिळाले पाहिजे आणि की ही जी योजना आहे याच्यामध्ये वाचा फोडण्याचं काम खरं तर आपण पत्रकार मित्रांनी केलेलं आहे आणि आपण वेगवेगळे प्रश्न त्या ठिकाणी लोकांचे या चॅनलच्या माध्यमातून मांडत असतात। जिथे कुठे चुकीचं होत असेल त्याच्यावरती आपण त्या ठिकाणी बोट ठेवून त्यांना शिक्षा कशी होईल किंवा त्याच्यातून योग्य न्याय कसा मिळेल यासाठी तुम्ही काम करत असतात आणि जे कोण चांगले लोक काम करतात त्यांच्याही पाठीमागे शपथी म्हणून आपण त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांचं सुद्धा चांगलं काम आपण समाजापुढे आणत असतात। हेच काम आपण अत्यंत चोखपणे ज्या पद्धतीने आजपर्यंत पार पाडलं आहे ते पुढे पार पाडाल आणि आपला चॅनलचं आणि आपल्या कुटुंबाचं नावलौकिक आपण असाच वाढवा अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। आज या ठिकाणी B7 न्यूज चॅनलचा 6वा वर्धापन दिनानिमित्त आपण सगळेजण जमलेलो आहोत। त्या कार्यक्रमाकरता उपस्थित असलेले आमचे बंधुतुल्य मित्र माननीय श्री रंजन ठाकरे साहेब, माझे सहकारी श्री अंकुश चिंतामण साहेब, तसेच इथे उपस्थित असलेले सर्वच पत्रकार बंधू भगिनी, आपण सगळ्यांनीच आमरणी केलेले स्ट्रगल हे सगळ्यांनीच ऐकलं। त्यासोबतच ऐकण्यापेक्षा आपण ऑलरेडी अनुभवलेलंच आहे, कायमच त्याच्यासोबत आपण राहिलेला आहात, त्यामुळे त्याच्या प्रत्येक क्षणाचे आपण सगळेजण साथीदार आहात। तो ज्या परिस्थितीतनं आला त्याची जाणीव त्यांनी कायमच ठेवली। म्हणजे सर्वसाधारणपणे वर्धापन दिनाचा कार्यक्रम म्हणल्यावर बाकी ठिकाणी जाहिराती करता येणाऱ्यांची संख्या खूप मोठी असते, परंतु अमर ज्या वेळेला CP सरांकडे आला आणि त्यांनी इन्व्हिटेशन दिलं आणि सांगितलं की सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांच्या ज्या मुली आहेत त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करणार, म्हणजे आपण ज्या परिस्थितीतून आलेलो आहोत
त्याची जाणीव ठेवून आजही सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी तसाच अतिशय चांगला उपक्रम राबवलेला आहे. भविष्यातही त्याच्या हातून असे चांगले उपक्रम घडो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि नाशिक शहर पोलीस दलाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद. वर्धापन दिनानिमित्त माझ्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाला उपस्थित असलेले नाशिक पुणे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप साहेब मिटके, माझे मोठे बंधू द लँड एम्पायर कंपनीचे सर्व अंदाजे वायकर, मी ज्यांना पत्रिका देण्यासाठी म्हसरूळ पोलिसांना गेलो कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती होतीच, ऐन तेव्हा त्यांची बदली आली पण तेही माझ्या कार्यक्रमाला आले असे चिंतामण साहेब, आमचे मोठे बंधू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष तथा म्हाडाचे सभापती सन्माननीय रंजन भाऊ ठाकरे आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रपरिवार, सर्व इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंटमधील पत्रकार बांधवांनो आणि माझे नातेवाईक ते पण साहेब, मी गेल्या 17 वर्षापासून पत्रकारितेमध्ये काम करतोय. मी माझी सुरुवात एक साप्ताहिक पेपर होतं ते टाकण्यापासून सुरुवात केली. ज्यांचं जे पेपर होतं ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित आहे, ते म्हणजे संजयजी परदेशी यांचं नाशिक खबर नावाचं एक साप्ताहिक पेपर होतं. ते मी सकाळी 8 वाजता त्यांच्या ताब्यातून घ्यायचो आणि सायंकाळी 6 वाजेनंतर ते पेपर मी सर्व शासकीय अधिकारी, आपले कमिशनर ऑफिस या ठिकाणी पायी टाकलेलो साहेब. त्या हळूहळू करता अजून एक नाशिक लोकल म्हणून साप्ताहिक वाटण्याची संधी पुन्हा मला भेटली. पुन्हा मी तेच काम वाटण्याचं करत होतो पेपर. मला मोबदला म्हणून 10 रुपयांनी 20 रुपये भेटत होते साहेब त्या काळामध्ये. अशा हळूहळू करता मी ज्या ठिकाणी लहानाचा मोठा झालो तो सर्व भाग सलग होता. तिथले 3 पत्रकार नाशिकच्या रस्त्यावर कॅमेरा घेऊन शूटिंग करताना त्यांना पाहत होतो. माझ्या मनाला खंत वाटली की माझ्या इलाक्यातले जर कॅमेरे घेऊन रस्त्यावर शूटिंग घेत आहे तर शूटिंग घेऊन करता काय हे जाणून घ्यायला प्रयत्न केला. नंतर मला समजलं की ते पत्रकार आहे आणि ते पत्रकार म्हणून बातम्या कव्हर करतात आणि आपल्या चॅनल दाखवतात. हळूहळू करता सर मी ऑफिस बॉय झालो एका पेपरला. तिथून हळूहळू करता माझ्या एका मित्राने मला सायकल दिली. त्या सायकलीवर मी पेपर वाटण्याचं काम सुरू केलं होतं. पण दुष्काळाला 13 महिने असं म्हणी. दुसऱ्या दिवशी ती सायकल साहेब चोरी झाली. ज्यांची सायकल होती ती चोरी गेली. त्या व्यक्तीने ती सायकल माझ्याकडून, जुनी सायकल होती ती सायकल भरून घेतली. मी ती सायकल त्यांना माझ्या खर्चाच्या पैशाने त्यांना भरून दिली. असं हळूहळू करता आज मी माझ्या स्वतःच्या एक B7 न्यूज डिजिटल मीडियाचा मी आज संचालक संपादक झालो. आणि हे माझं मित्रवर्य सर्व प्रेम करणारे व्यक्ती आज हे माझ्या पाठीशी सातत्याने उभे राहिले. खरं म्हणजे त्यांचं देखील या ठिकाणी आभार मानलं पाहिजे. मी अनेक इलेक्ट्रॉनिक मीडियातून कॅमेरामन पदाचं काम करत गेलो. काही काळ लोकांची दुश्मनी झाली, काही काळ लोक अंगावर आले, अंगावर जायलाही लागलं. पत्रकार ह्या गोष्टी करायला लागतात. एखादी बातमी चुकून लागली जाते, एखाद्या बातमीतून काही शिकायला भेटतं. अशाही गोष्टी, अशाही प्रसंग खूप वेळा समोर आलेले. पण कोणतीही गोष्ट मागे न पाडता मी माझं काम सातत्याने पुढे करत राहिलो आणि आज या इथपर्यंत पोहोचलो. माझ्या B7 न्यूज चॅनलला आज 6 वर्ष पूर्ण झालेली. परंतु पहिला कार्यक्रम हा वर्धापन दिनाचा करायचं मी ठरवलं होतं आणि आज तो पहिला वर्धापन दिन कार्यक्रम माझ्या चॅनलचा मी करतोय. 6 वर्ष पुढे झाली पण कार्यक्रम माझा पहिला आहे. पण माझ्या विनंतीला मान देऊन माझे सर्व मित्रवर्ग या ठिकाणी उपस्थित असले त्याचं मी सर्वांच्या ठिकाणी आभार मानतो आणि असंच माझं प्रेम सातत्याने आपण करत राहा हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. B7 न्यूज चॅनलचे संचालक अमर सोळंकी यांना मी त्यांच्या भविष्यातील पत्रकारितेसाठी, त्यांच्या वाटचालीसाठी आणि 6व्या वर्धापन दिनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. यापुढे B7
न्यूज चॅनलचा पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये निश्चितच नाशिकमध्ये उत्कर्ष होईल अशा शुभेच्छा. धन्यवाद.